गरुड व्हा, गिधाडे होऊ नका. साहित्य सखारामापासून सावध राहा. इथे फक्त सोज्वळ ग्रंथांचेच बाइंडिंग केले जाईल. आपलं कार्यक्षेत्र, येथे आपण निर्धास्त मनाने राहा. नमस्कार, मी मंगेश सातपुते. गेली 23 वर्ष पूर्णवेळ कलाकार, दिग्दर्शक, व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करतो. आणि आता मी मॅड सखाराम नावाचं नाटक डिरेक्ट केलं, दिग्दर्शित केलं, ज्याचं मूळ नाव आहे भगवान श्री सखाराम बाइंडर. हे पु ल देशपांडेंनी 1974 साली लिहून ठेवलेलं नाटक होतं, जे आजतागायत कुणीही रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न नाही केला किंवा रंगमंचावर आलं नाही. ते यावर्षी मी रंगमंचावर आणलं. ग्रीष्मकाळी ती शुष्क होते. जलभरणासाठी गंगा मातेकडे धाव घ्यावी लागते. गंगा माता? भारतीय संस्कृतीत साऱ्या नद्या ह्या गंगा माता. रोज गंगा मातेचं दर्शन किती पुण्यप्रद असतं पहा. इथून 3 मैलांवर गंगा माता संथ वाहत असते. नाटक मी पुलंची पुस्तकं वाचत असताना, शोधत असताना, पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 2018 साली मी जेव्हा मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या पुस्तकावर आधारित मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास हे नाटक दिग्दर्शित केलं, त्यानंतर मी काही पुलंची पुस्तकं ऑफबीट जी अजूनपर्यंत वाचलेली नव्हती लहानपणापासून अशी शोधत होतो, तेव्हा हे पुस्तक मला सापडलं. वाचन म्हणजे पुस्तक सापडल्यानंतर मी जेव्हा ते नाटक वाचलं तेव्हा मी एकटाच हसून हसून मरत होतो. म्हणजे इतकं भन्नाट लिहिलं होतं त्यांनी की मी म्हटलं, अरे हे जर आपण रंगमंचावर आणलं तर कमाल होईल. आणि असा साधारण विचार मी 2019 पासनं करत होतो. मग लॉकडाऊन लागला आणि 20-21 वर्ष 2 वर्ष त्याच्यात आपली सगळ्यांचीच गेली. आणि मग 22ला मी आपल्या सुनीलला विचारलं. माझ्या डोळ्यासमोर सुनील आला या रोलसाठी. तर तो म्हणाला की आत्ता त्याचं जॉब पण चालू आहे, नाटक पण चालू आहे, सिरियल पण चालू आहे. म्हणून मग आम्ही 2 वर्षांनी आता आम्हाला जेव्हा सगळं जुळून आलं तेव्हा आम्ही हे नाटक रंगमंचावर आणलं. नाही, मी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे, मी मराठी साहित्य हा विषय घेऊन BA MA BEd झालेला असल्यामुळे मला असं काही दडपण नाही आलं. मला माहीत होतं की मी हे चांगलं करणार, माझ्याकडून हे चांगलं पोचवलं जाईल लोकांपर्यंत. माझा मूळचा पिंड विनोदाचा असल्यामुळे ॲक्टर पण होतो मी काही काळापूर्वी, आणि जॉनर पण विनोदी असल्यामुळे मला तसं काही दडपण नाही आलं. उलट चॅलेंज होतं आणि ते आव्हान आपण पेलायचं आणि ते करून दाखवायचं अशी एक मनामध्ये ईर्ष्या होती, इच्छा होती, ती पूर्ण झाली. कधी फोटो नाही पाहिला का माझा? अरे हमने ओळख्या तुमचं चंपाचनेकर, आख्या भारतातली मार्लिन मनरो. तुम्हारा फोटो तो हमेशा आता है पेपर में, पर आज तुमने वो कपड़ा पहना है ना, इसके लिए झटसे ओळख्या नहीं. अश्लीलपणा मत करो. मला अश्लीलपणाचा लई राग आहे सांगते. सही करून पेपरात निषेध केला मी भल्या भल्यांचा. शांत व्हा, शांत व्हा. नाही, आता ते कसं असतं की दिग्दर्शक म्हणून तो कॉल असतो की त्याच्यात तुम्ही ॲडिशन्स करायच्या की नाही करायच्या, त्या ॲडिशन्स करायला वाव आहे की नाही आहे, हे सगळे दिग्दर्शकीय निर्णय असतात. सो या नाटकात तसा काय वाव नव्हता, म्हणजे नाहीच आहे. कारण मुळात पुलंनी एक प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून संस्कृती आणि संस्कृती रक्षक या दोघांची फिरकी घेण्यासाठी, त्यांची उलट तपासणी घेण्यासाठी हे नाटक लिहिलेलं आहे. तर रिॲक्शन म्हणून ते लिहिलेलं आहे. तर मग ते असं जसं आपण पहिला अंक, दुसरा अंक, पहिल्या अंकामध्ये 4 प्रवेश, दुसऱ्या अंकामध्ये 4 प्रवेश, असं जे रूढ अर्थाने नाटक लिहितो तसं त्यांनी लिहिलेलं नव्हतं. सो ते करताना त्याचे प्लस पॉइंट्स आणि त्याच्या मर्यादा दोन्ही लक्षात घेऊन ते करावं लागलं मला. सो त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स करायला वाव नव्हता. आणि त्यांनी विजय तेंडुलकरांवर काही टिप्पणी नाही केलेली. त्यांनी विजय तेंडुलकरांच्या नाटकावरही काही टिप्पणी नाही केलेली किंवा कमेंट नाही केलेली. त्यांनी बुवाबाजीवर भाष्य केलं ह्या नाटकातनं. ते मला म्हणजे जाणवलं, त्याच्यातनं सापडलं आणि मी ते करायचं ठरवलं. हेच नवं साहित्य वाचून या नव्या पिढीची भाषा साफ बिघडली. अशानं स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती दूषित होत चाललाय, नाही दाऊद मिया? दुनिया फार बेकार होत चालली. अगदी बरोबर. मूळ सखाराम बाइंडर जे आहे ते लग्न संस्थेला प्रश्न विचारणारं नाटक विजय तेंडुलकरांनी लिहिलं आणि ते त्या
1972 साली, म्हणजे आजपासून 52 वर्षांपूर्वी ते गाजलं, तितकंच वादग्रस्त ठरलं. कोर्टाची लढाई कमलाकर सारंग सरांना लढावी लागली, ती जिंकावी लागली. हे सगळं त्या काळात 50-52 वर्षांपूर्वी घडलं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून पुलंनी त्यांच्या स्टाईलमध्ये, जसं आपण आता म्हणतो की संतोष पवारची एक स्टाईल आहे, केदार शिंदेची एक स्टाईल आहे, परेश मोकाशीची एक विनोदाची स्टाईल आहे, तर त्या पुलंच्या स्टाईलमध्ये ते व्यक्त झालेत. सो ते, आणि त्याच्यामध्ये त्यांनी भाषेचा खूप सुंदर वापर केलाय. सो तो त्यांनी जो वापर केलाय तो माझी जबाबदारी होती की तो 100 पैकी 100 मार्क तर मिळवायचे, पण 100 पैकी 200 मार्क कसे मिळवता येतील ते पोचवण्याच्या दरम्यान ते माझ्यासाठी आव्हान होतं. ते मला असं वाटलं की मी पेलू शकेन, म्हणून मी ते केलं. काय झालं, एकतर आत्ताचा जो काळ आहे तो त्या काळाला साजेसं नाव मी शोधत होतो, आणि भगवान श्री सखाराम बाइंडर हे जाहिरातीत देण्यासाठी, पेपरमध्ये अगदी सेंटीमीटरची लढाई असते, तर त्याच्यासाठी ते खूप मोठं होतं, भगवान श्री सखाराम बाइंडर. तर ते त्याच्यानंतर बाकीच्यांची नावं बसतील की नाही जाहिरातीत, हे थोडं अवघड होतं, म्हणून मी ते शोधत होतो आणि मला ते सुचलं की आपण अर्थात मॅड सखाराम किंवा भगवान श्री सखाराम बाइंडर अर्थात मॅड सखाराम किंवा मॅड सखाराम अर्थात भगवान श्री सखाराम बाइंडर असं करू शकतो. सगळे नट उत्तम मिळाले, त्यामुळे कास्टिंगचे मार्क मी सगळे माझ्या पदरात पाडून घेतले. त्यामुळे आव्हानं होती ती फक्त पैशाची होती. सो ती सगळीकडेच असतात, ती आम्ही दोघे ते आव्हान पेलतोय आणि करतोय प्रयोग. लग्नाच्या नवऱ्याला जोड्यानं हाणलंय मी सुद्धा. भगिनींनो, हे शौर्य राष्ट्राच्या उद्धाराला वापरा. अटकेपार झेंडे लावणाऱ्या पूर्वजांचं स्मरण करा. तुम्ही दोघी मला भाऊ मानून का राहत नाही? की काय झालं, मी 2-3 वर्षे हेच नाटक वाचतोय, त्यामुळे ह्यांना असं प्रश्न पडायचा की हा कसं काय एवढं छान वाचतो, ह्याला कसं काय जमतं, असं त्यांना प्रश्न पडायचा. पण ते म्हणजे सोपं होतं की मी तेच नाटक वारंवार त्यातलं अर्थ शोधण्यासाठी, त्यातल्या गमती जमती शोधण्यासाठी, मूळचा ऍक्टर असल्यामुळे आणि नंतर डिरेक्टर झाल्यामुळे ते मला त्यात मजा येत होती, आणि ती मजा वारंवार वाचनातून सापडत होती. आणि आज आपण जी भाषा बोलतो ती कम्प्लीट, म्हणजे पूर्णच वेगळी आहे. म्हणजे बोलीभाषा वेगळी आहे, तरुणांची भाषा वेगळी आहे, पेपरमधली वर्तमानपत्रातली भाषा वेगळी आहे, इंस्टाग्रामवरची भाषा वेगळी आहे, फेसबुकवरची भाषा वेगळी आहे. त्यामुळे ते म्हणजे धमाल होती. म्हणजे त्याच्यातनं, आणि माझं एक सिम्पल आहे की मला प्रोसेस एन्जॉय करायला खूप आवडते. सो 2 महिने आम्ही खूप मजा केली, खूप धमाल केली या तालमीच्या दरम्यान. आणि माझं असं हे असतं की मला काहीतरी मिळालं पाहिजे, मला काहीतरी त्यात ते करत असताना सापडलं पाहिजे त्या प्रोसेसमध्ये. तो मला प्रचंड आनंद मिळाला. मी आनंदासाठी नाटक करणारा माणूस मिळाला. त्यांना पण कसं असतं की जेव्हा तुमच्याकडे सोनं असतं तर ते समोरच्याला पण कळलं पाहिजे की हे सोनं आहे. जर ते त्यांना कळत नसेल आणि ते पारखी नसतील, नट असतील, तंत्रज्ञ असतील, तर मग सगळी वाट लागते. सो मी ज्या लोकांना विचारलं त्या लोकांना त्यातली स्ट्रेंथ कळली, त्यातली खोली कळली की हे काय स्क्रिप्ट आहे आणि हे काय होणार आहे याचं, हे त्यांना ऑलरेडी वाचनात कळलं. त्यामुळे ते कसं नाही म्हणतील, ते हो म्हणाले. आणि ते सगळे बॅट्समन आहेत, त्यामुळे मी म्हटलं की सगळ्यांनी बॅटिंग करायची एवढं लक्षात ठेवा, आणि ते सगळं जुळून आलं. पुण्यात खूप छान रिस्पॉन्स आहे, कारण पुण्यात एक वाचक वर्ग आहे पुलंचा, फॅन क्लब आहे, आणि आपण पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणतो. त्यामुळे तिथला एक, आणि तिथे सतत असं काहीतरी वेगळं बघायला जाणारा भुकेला ऑडियन्स आहे, जो आमच्या नाटकाला आवर्जून येतो. म्हणजे पहिले 2 प्रयोग आम्ही 26 डिसेंबरला केले आणि काल 3रा प्रयोग केला, तर छान रिस्पॉन्स होता बॉक्समध्ये. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम नाटक, आणि आवडतं माध्यम नाटक आणि नाटक. खूप कष्ट असतात, खूप पैसे उभे करावे लागतात, खूप ओढाताण होते, सगळं होतं. पण शेवटी हे ठरलेलं असतं की आपल्याला चांगलं करायचंय आणि आपल्याला चांगलं द्यायचं. आणि ते फायनली रंगमंचावर आलं. आज त्याचा 7वा प्रयोग आहे, आणि
हा प्रयोग तुमच्याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजे. मी प्रेक्षकांना हात जोडून विनंती करेन की जिथे जिथे या नाटकाचे प्रयोग लागतील तिथे तिथे तुम्ही आवर्जून या, नाटक बघा. तुम्हाला आवडलं तर आवडलं म्हणा, नाही आवडलं तर नाही आवडलं म्हणा. लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना सांगा, नातेवाईकांना सांगा, मित्रमैत्रिणींना सांगा आणि प्लीज प्लीज नाटक बघा. आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन या, त्यांच्या कानावर ही भाषा पडली पाहिजे. आपला पुढचा प्रेक्षक वर्ग तयार झाला पाहिजे. त्या दृष्टीने मुलांना घेऊन या आणि त्यांना प्लीज नाटक दाखवा. कुठलीही नाटकं दाखवा, काही प्रॉब्लेम नाही, पण प्लीज त्यांना नाटकं दाखवा, कारण तोच आपला उद्याचा रंगभूमीचा प्रेक्षक आहे. थिएटरहोलिक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.